ब्रेकिंग, सागाची झाडे तोडण्यासाठी आता परवानगीची गरज नाही. वाहतुकीवरील ट्रान्झिट पासची अट रद्द. सागवानाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतलाय. आता खासगी जमिनीवरील सागवानाचे झाड तोडण्यासाठी वन विभागाची परवानगी घेण्याची गरज राहणार नाही. इतकंच नाही तर सागवानाच्या वाहतुकीसाठी लागणाऱ्या ट्रान्झिट पासची अटही रद्द करण्यात आली आहे. मंडळी, राज्य शासनाने खासगी जमिनीवरील सागवान वृक्षाला अनुसूचित वृक्षांच्या यादीतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी सागवान तोडण्यासाठी वन विभागाची परवानगी, विविध कागदपत्रे आणि ट्रान्झिट पास घेणे बंधनकारक होते. या प्रक्रियेमुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा वेळ आणि आर्थिक खर्च सहन करावा लागत होता. आता हा प्रशासकीय अडथळा दूर झाल्याने सागवान लागवडीला मोठी चालना मिळेल. मात्र या निर्णयाबाबत एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवावी लागणार आहे. हा नियम फक्त खासगी जमिनीवरील सागवानासाठी लागू आहे. राखीव वन, संरक्षित वन किंवा इतर वन क्षेत्रातील सागवानावर वन कायदे पूर्वीप्रमाणेच लागू राहतील. त्या ठिकाणी झाडे तोडण्यासाठी आणि वाहतुकीसाठी आवश्यक परवानग्या घ्याव्याच लागतील. मंडळी, सागवान हा दीर्घकालीन आणि फायदेशीर गुंतवणूक मानली जाते. त्यामुळे हा निर्णय हजारो शेतकरी आणि सागवान लागवड करणाऱ्या उत्पादकांसाठी निश्चितच दिलासादायक ठरणार आहे. मंडळी, ही महत्त्वाची माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत ही नक्की पोहोचवा. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा.